श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजायति सिंदूरवदनं देवो यतपातपङ्कस्मरणं वासरमणिरिव तमसा नाशयति विघ्नानां. या कुन्दिन्दुतुषारहरदवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर दैवे सदा वंदिता. श्यामं पातु सरस्वती भगवते निःशेषि जाड्यापहा. वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अथ श्री मकर संक्रांत पुण्यकाल. मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:25 ते दुपारी 4:55 पर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तिळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उठणे अंगास लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1946 अंश कृष्ण पक्ष प्रतिपदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:25 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. बालवकरणावर संक्रांत होत असल्याने युक्त असलेले वाहनादी येणे प्रकारे आहे. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेले असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतले असून पायास भक्षण करत आहे. सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गायी म्हशीची धार काढणे व काम विशेष सेवन ही कामे करू नयेत. कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि या दिवशी दान धर्म हा फार शुभ मानला जातो आणि याचं अनंत प्रकारचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. म्हणून सर्वांनी संकल्प करून ब्राह्मणास दान द्यावं. ते कोणत्या प्रकारे दान द्यावं? नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ पात्र, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी. आणि तो संकल्प कसा करायचा असतो? देश काल कथन करून सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री सवित्र प्रीतीद्वारा संकल्प पापक्षय पूर्वक स्थिर सौभाग्य, कुलभिवृद्धी, धनधान्यादी समृद्धी, दीर्घायु, महेश्वर्य, मंगलातुभ्य सुख संपदादी कल्पोक्त फल सिद्धे अस्मिन मकर संक्रांत पुण्यकाले ब्राह्मणाय अमुक दान करेश असा संकल्प करून दान वस्तूचे ब्राह्मणाचे पूजन करून दान द्यावे. आणि ह्या वर्षी संक्रांत चांगली आहे. लोक काही प्रकारच्या अनेक प्रकारच्या काहीतरी लोकांना अफवा पसरून घाबरण्याचा प्रयत्न करत असतात.
तर याला कुठल्याही प्रकारचा शास्त्र आधार नाही आणि कोणी याच्यावरती विश्वास ठेवू नये. आणि आणि आता हे आता जे आपला मी फल सांगतोय मकर संक्रांतीचं, हे फल फक्त 1 महिन्यापुरतं असतं. कुंभ राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो तोपर्यंतच फल असतं, नंतर याचं फल काही नसतं. तर याचं फल आता व्यक्तिगत सांगायचं म्हणजे, ज्याचं आर्द्रा नक्षत्रावर जन्म झाला आहे, त्याचं नाव समजा कुसुम असेल, क नावावर असेल, घ नावावर असेल, ग नावावर असेल, छ नावावर असेल, त्या व्यक्तींना पंथा म्हणजे गमन करतात अशा प्रकारचं आहे. ज्या व्यक्तीचं नाव पुनर्सू नक्षत्रापासून सुरू होतं, केशव म्हणा, उदाहरण असते तर कोकिळा म्हणा, हरिबाई म्हणा, हनुमंत म्हणा, हिराबाई म्हणा, अशा लोकांना कसं आहे, त्यांना आपण कसं आहे पंथा म्हणजे गमन करताल. पुष्य नक्षत्र ज्याचा जन्म झालाय त्याचं पण तुम्ही काय करता, गमन करता. अशा प्रकारचं 1 महिन्यापुरतं फल असतं. आणि तसंच आश्लेषा नक्षत्र ज्याचं आहे तर यांना भोग म्हणजे भोग सुख प्राप्त होईल. ज्याचं मगर नक्षत्रावर जन्म झाला त्याला सुख प्राप्त होईल. आणि पूर्व नक्षत्रावर, उत्तर नक्षत्रावर समजा पांडुरंग नाव असेल, हस्त नक्षत्रावर ज्याचा जन्म झालाय, चित्र नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला आहे, अशा व्यक्तींना भोग म्हणजे सुख त्यांना प्राप्त होईल. आणि ज्याचा जन्म स्वाती नक्षत्रावरती झालेला आहे, स्वाती नक्षत्रामध्ये नाव येतं रुक्मिणी, रेवणनाथ, पुन्हा तारामती, असं वगैरे काय ज्याचं नाव येत असेल, त्यांना व्यथा व्यथा म्हणजे थोडस प्रकृती ठीक वगैरे राहणार नाही. त्याचं विशाखा नक्षत्रावर जन्म झाला त्याची प्रकृती ठीक राहणार नाही. ज्याचा अनुराधा नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला आहे त्याचं पण काय होईल, असं प्रकृती 1 महिनाभर स्वस्थ राहील. आणि तसेच ज्याचा ज्येष्ठा नक्षत्रावर जन्म झाला आहे, मूळ नक्षत्रावर जन्म झाला आहे, पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्म झाला आहे, उत्तरा नक्षत्रावर जन्म झाला आहे, श्रवण धनिष्ठा या नक्षत्रावर त्याचा जन्म झाला आहे, अशा व्यक्तींना वस्त्र लाभ होईल, वस्त्र प्राप्त होईल, काहीतरी मंगल कार्य घरामध्ये करतील, अशा प्रकारचं त्याचं फळ सांगतं. आणि तसंच शततारका, पुन्हा पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रावरती जन्म ज्याचा झाला असेल, त्याचं नाव समजा शेलार असेल, दादासाहेब असेल, पुन्हा दुर्गाप्पा असेल, असं वगैरे काही ज्यांचं नाव असेल, अशा लोकांना हानी म्हणजे या महिन्यामध्ये त्यांच्या हातून थोडी प्रकारची नुकसान प्राप्त होईल. आणि तसेच रेवती, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग या नक्षत्रावरती ज्याचा जन्म झाला असेल, अशा लोकांना या महिन्यामध्ये धनसंपत्ती प्राप्त होईल, धनप्राप्तीचा मार्ग त्यांना सापडेल, त्यांच्या हातून विपुल धन प्राप्त होईल, त्यांना लक्ष्मी प्राप्त होईल. असं या वर्षीचं मकर संक्रांतीचं फळ मी आपल्याला सांगतो आहे. प्रमाणे ज्याने ज्याने हे मकर संक्रांतीचं फल मनोभावे ऐकेल त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होईल, असे सांगून मी संक्रांती फळ या ठिकाणी थांबवतो.